आज आपण बघणार आहे आपल्या कॅफेत किती पिझ्झा सेल होते. मेन्यू तर भरपूर आहे, तरी बघूया आपण पिझ्झा किती सेल करतो. 60 डे चॅलेंज मधला आजचा डे 36. सकाळी सकाळी पहिला कस्टमर आलता आणि पहिलाच ऑर्डर पिझ्झाचा आणि आपला हँडमेड असतोय त्यामुळे टेस्टचं काय विषय नाही. पिझ्झा लावून झाल्यानंतर काहीतरी असं दिसतंय, त्यानंतर टाकलो ओव्हन मध्ये. आता पहिला ऑर्डर तर झालं तर कम्प्लीट. वाजले दुपारचे 12 आणि संध्याकाळी 9 पर्यंत बघूया किती ऑर्डर पडते. कस्टमर कंटिन्यू लागले आणि बघता बघता 4 ऑर्डर पण कम्प्लीट झालते. दुपार झालते, थोडं कस्टमर पण शांत होतं आणि थोडं मोबाईल घेऊन बसलेलो आणि तेवढं झालं स्विगीचा ऑर्डर. आता ऑनलाईन ऑर्डर तर लवकर द्यायला लागते, त्यामुळे व्हिडिओ वगैरे काय काढलो नाही. ऑर्डर पण रेडी झालं आणि तेवढं डिलिव्हरी बॉय पण आलतं. आता दुपारपर्यंत आपला 7 ऑर्डर कम्प्लीट झालं. बघूया संध्याकाळपर्यंत किती ऑर्डर होते. संध्याकाळचे 7 वाजलेले, त्यात 2 ऑर्डर पण आलते. आता टोटल पिझ्झा झाल्यात 9 आणि दिवसभराचा शेवट या फोल्डेबल स्टँड घेतला. आता वाजलेले 8. अजून एका तासात किती पिझ्झा सेल होते चला बघूया. तुम्ही पण इचलकरंजी मधला असाल आणि तुम्हाला पण पिझ्झा खायचा असेल तर नक्कीच कॅफे वाईब्स ला व्हिजिट करा. आणि मेनू पण 50 आयटम पेक्षा जास्त आहे, त्यामुळे सर्व प्रकारचे ऑर्डर आहेत. वाजलेले 9:15. टोटल पिझ्झा गेले 9. चला आजच्या पुरतं एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि असं इंटरेस्टिंग ब्लॉग साठी फॉलो करून जावा.